आरोग्य विभागाच्या नावाने आरोग्य विभाग यापुढे तरी सुधारला पाहिजे, आमच्या लोकांचे बळी नाही गेले पाहिजे। महापालिका महापालिका आरोग्य विभाग महापालिका नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालण्याचं पालिका प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालणारा पालिका प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। तर कालच मी आयुक्तांची भेट घेतली होती, आयुक्तांना संपूर्ण परिस्थिती सांगितली होती, परंतु त्यांच्याकडे कालही आकडा नव्हता, आजपर्यंत कुठलाही आकडा नाही। आजच सकाळी एक विलास म्हात्रे म्हणून पोरगा हा बेतुरकर पाड्यावर वारला आणि त्यानंतर अजून एक महिला आहे की ती ICU सिरियस आहे। अजूनही प्रशासन काय जागं होत नाही। आमचं म्हणणं आहे की ज्या आजूबाजू जिथे हे प्रकार आहेत आणि डेंग्यूचे पेशंट मिळत आहेत, 100 ते 150 पेशंट आज फक्त बेतुरकर पाड्यावर आहेत। तर ह्या भागातली जेवढी काही बांधकामं असतील आणि ओपन लँड जे काय असतील तर त्या संदर्भात त्यांना एक नोटीस पाठवावी आणि ती बांधकामांची सगळी पाहणी करायला आजचं प्रशासनाने हवी होतं, परंतु आजपर्यंत कोणी अजून गेलेलं नाही, कुठल्याही प्रकारच्या नोटिसा काढल्या नाही। तर ते आमचं म्हणणं आहे, ही मागणी। आणि दुसरं महत्त्वाचं एक की आम्ही ज्या आरोग्य अधिकाऱ्यांची काल चर्चा केली त्यांना मला एक नवल वाटलं की एवढे मोठे आरोग्य अधिकारी असताना त्यांना काय बोलताच येत नाही, त्यांना काय विषय कुठला आणि त्या काय बोलतायत। तर त्यांचं एक आजचा जो बळी गेला हे खरंच त्यांच्यामुळेच ही घटना आज घडली। तर तो पोरगा होता, तो महापालिकेच्या रुग्णालयात ॲडमिट होता 2 दिवस, त्यानंतर तो उलटा सिरियस झाला, नंतर दुसऱ्या खाजगी रुग्णालयात गेला। आणि आज आमचं याच्यात तुमच्या माध्यमातून मागणं आहे की आरोग्य अधिकारी जे शुक्ला मॅडम आहेत त्यांचं निलंबन झालं पाहिजे। आकडेवारी देखील कमी सांगितलं जाते रुग्ण काल 35। आज त्यांचं जर काल बघितलं ना तर त्यांचं म्हणणं आहे की जे सस्पेक्टेड रुग्ण आणि त्यांचं ती जे काय असेल त्यांचा जो अहवाल असतो, त्यांची जी चाचणी करायची असते ती ठाण्याला पाठवली जाते आणि ठाण्यावरनं जर ते डेंग्यू जर दाखवला तरच तो डेंग्यू मानला जातो। अरे पण आजपर्यंत एवढी वर्ष झाली, आपली महानगरपालिका ही आज 2,500-3 हजार कोटीची महापालिका आहे, बजेटची महापालिका आहे। आजपर्यंत आपल्याला अजूनही ते पेशंटची काय रक्ताची चाचणी तिकडे ठाण्यावरून आल्यानंतर तुम्ही असं ते मॅडम बोलले ना आम्हाला, म्हणजे ही आजपर्यंतची परिस्थिती आहे का? मग आजपर्यंत ही जर कंडिशन असेल तर तो 5 दिवसात तो रुग्ण सिरियस होतो, नंतर डेंग्यूचा 5 दिवसात त्या प्लेटलेट जसजशा कमी होत जातात तसतसं त्या रुग्णाची हालत खराब होत जाते आणि 5 दिवसात यांचं अजून अहवाल। आणि हे फक्त महापालिकेत रुग्णालयात जेवढे पेशंट आहेत तेवढेच पेशंट सांगतात, पण खाजगी रुग्णालयांमध्ये जे पेशंट आहेत त्याबद्दल काही बोलायला